नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बार्शी तालुक्यातील बुहिरे गावात दुहेरी हत्येची घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. शेताच्या वादातून युवक आणि आईचा मृत्यू झाला असून वडील त्यात गंभीर जखमी झाले आहेत. सागर पाटील व सिंधू पाटील असं मृत व्यक्तीची नावे असून किसन पाटील असे गंभीर जखमी झालेल्या वडिलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बार्शी तालुक्यातील बुहिरे गावात पाटील भावकीत वाद झाला. हा वाद शेतीतील वाटेच्या वादातून झाल्याचं समजते. किसन पाटील, सागर पाटील आणि सिंधू पाटील हे कामानिमित्त गेले होते. शेतातून घराकडे परत येत असताना त्यांच्या घरासमोर हल्ला घडला. पुतण्यानेच धारदार हत्यारानं चुलत्याचा मुलगा आणि त्याची आई अशा दोघांना ठार केले. यात किसन पाटील गंभीर जखमी झाले आहे. आतापर्यंत पोलीस ठाण्यात शेतीच्या वादाची महसूल अथवा पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र हा प्रकार पाटील भावकीत शेतीच्या वादावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सागर पाटील वय वर्ष 30 आणि सिंधू पाटील वय वर्ष 55 यांचा हल्ल्यात मृत्यू झाला, तर किसन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर प्रभारी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील, बार्शी शहराचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात सौदागर दादा पाटील यांच्यासह अन्य एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.